श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज आपण कार्तिक क्रिएशन या चॅनलवर नवीन रेसिपी पाहणार आहोत। तर बघू शकता तुम्ही, मी गाजर आणलेत मार्केटमधून। गाजर छान असे लाल, एकदम लाल भडक आहेत। तर हे अर्धा किलो गाजर आहेत। तर या अर्धा किलो गाजरापासून मी परफेक्ट असा गाजर हलवा बनवणार आहे। तर मी गाजर किसणार नाही किंवा कटसुद्धा करणार नाही। न किसता न कट करता गाजर हलवा कसा करायचा थोडक्यात, तर मला तर गाजर किसायचा खूप कंटाळा येतो, त्यामुळे मी ही नवीन रेसिपी बनवलेली आहे। जेव्हा तुम्ही शेवटपर्यंत पाहाल व्हिडिओ, तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये खूप काही ट्रिक्स शिकायला भेटतील। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका। त्यासाठी एक कुकर घेतला, कुकरमध्ये 1-2 ग्लास पाणी ओतलं। पाणी ओतायचं, त्याचबरोबर एक कुकरचा डबा असतो मोठा, त्या मोठ्या डब्यामध्ये आपल्याला गाजर आहे ना, ते अर्ध कट करून टाकायचं आहे, जेवढं डब्यामध्ये बसेल तेवढं। त्यानंतर कुकर झाकण लावून 5 शिट्ट्या करून घ्यायचं। 5 शिट्ट्यामध्ये 70 ते 80% गाजर शिजलं जातं। त्यानंतर आपल्याला गाजर बाहेर काढून घ्यायचं आणि त्याच्या बाहेर जो पांढरा असतात ना केसांसारखं, ते पूर्ण काढून घ्यायचं। ते सुरुवातीला मी काढलेलं होतं, त्यामुळे तसं शिजायला घातलेलं, ते काढून घ्यायचं। त्याचबरोबर मध्ये चिरा काढायचा। चिरा काढल्यानंतर मध्ये जी मुळी असते ती पूर्ण मुळी आपण काढून घ्यायची, कारण आमची आजी लहानपणापासून आम्हाला सांगायची, आई सांगायची की मधला भाग जो असतो तो खायचा नसतो। त्यासाठी मी पूर्ण मधला भाग आहे तो पूर्ण काढून टाकणार आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता, तुम्ही जेव्हा हलवा बनवता तेव्हा मधला भाग काढता का, हे सुद्धा मला कमेंट करून सांगा। आणि किसताना जर काढत असेल तर ठीकच आहे। काही मी बघितले, काही लोकांची रेसिपी कट करतात आणि डायरेक्ट कुकरला शिजायला टाकतात आणि डायरेक्ट मॅश करून हलवा बनवतात। तर तुम्हाला काय वाटतं, ही मधली मुळी काढली पाहिजे की नाही काढली पाहिजे? मी तर लहानपणापासून म्हणजे मुळी काढल्याशिवाय मला गाजर खायला आवडतच नाही, त्यामुळे मला ही सवय झाली। आणि जरी असा हलवा करायचा म्हटलं तरी किसताना तर मधला भाग काढूनच टाकत असते मी। तर ज्यांना वेळ नाही त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे, म्हणजे हा हलवा एकदम कमी वेळामध्ये होऊ शकतो या पद्धतीने केला तर। सुरुवातीला फक्त आपल्याला शिजवून घ्यायचं कुकरला, एक 5 शिट्ट्यामध्ये छान असा शिजला जातो। त्याचबरोबर पूर्ण काढून घ्यायचा मधला भाग आणि नंतर काय करायचं आपल्याला बघू शकता, एक मॅशर घ्यायचं आहे। मॅशरच्या साहाय्याने आपल्याला जितकं मॅश होईल तितकं मॅश करून घ्यायचं आहे। एक बघू शकता, मग कुठेतरी थोडंसं राहतं शिल्लक, नाहीतर छान असं मॅश होतं, कारण आपलं गाजर शिजलेलं असतं कुकरमध्ये, त्यामुळे अजिबात वेळ लागत नाही। तुम्ही बघू शकता, तो जो साईडला भाग काढून ठेवलेला मुळीचा, तो पूर्ण कचऱ्यामध्ये आपण टाकून देणार आहोत। आणि पुन्हा मी जे गाजर चिरून घेतलेला आहे सुरीनं, तो भाग डब्यात काढून घेतला आणि मॅशरच्या साहाय्याने तुम्हाला दाखवते मॅश कसं करायचं ते, किंवा तुम्ही बारीक तुकडेसुद्धा करू शकता। तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर वाटेल किंवा सोपी पडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। तर आपण मॅशर घ्यायचं, छान असं मॅश करायचं, जितकं होईल तितकं मॅश म्हणजे करून घ्यायचं। आणि पुन्हा आपल्याला बघू शकता या पद्धतीने फायनली आपलं छान असं गाजर मॅश झालेलं आहे। त्यानंतर एक गॅसवरती कढई ठेवायची, कढईमध्ये 1 चमचाभर तूप टाकायचं। तूप गरम झाल्यानंतर आपल्याला हे जे मॅश केलेलं गाजर आहे ते छान असं तुपामध्ये भाजून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला साखर ॲड करायची। तर हे अर्धा किलो गाजर आहेत, तर 100 ते 150 ग्रॅम साखर ॲड करणार आहे मी। जास्त गोडाचं प्रमाण मला नको आहे, त्यामुळं मीडियम साईजमध्ये मी गोडाचं प्रमाण ठेवलेलं आहे। तर एवढी साखर मला याच्यामध्ये पुरेशी झाली, म्हणजे बरोबर माप झालेलं माझ्या गोडाचं, त्यासाठी एवढं प्रमाण मी ठेवलेलं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि सर्वात शेवटी वेलायची पावडर घालायची आपल्याला, सुरुवातीला नाही घालायची, म्हणजे त्याचा वास आहे तो पूर्ण शेवटपर्यंत टिकून राहतो। आणि आपल्याला दूध ॲड करायचं आहे, तर दूध 1 पाऊण कप आपल्याला दूध याच्यामध्ये ॲड करायचं आहे, कारण आपलं गाजर शिजलेलं होतं, त्यामुळे जास्त दुधाची काही गरज इथे लागणार नाही। साईसकट दूध ॲड केलेलं आहे, छान असं शिजून घ्यायचं। पूर्ण दूध आणि साखर जे पाणी आहे ते पूर्ण आटेपर्यंत आपल्याला छान असं गाजरचा हलवा तयार झालेला आहे। बघू शकता, पूर्ण पाणी आटल्यानंतरच सर्वात शेवटी आपल्याला विलायची पावडर ॲड करायची आणि ड्रायफ्रूट तुम्हाला जेवढे म्हणजे का आवडतात तेवढे ड्रायफ्रूट याच्यामध्ये ॲड करू शकता। तर फायनली लुक तुम्हाला दाखवते, खूप सुंदर असा लुक आलेला आहे। अजिबात कलर न वापरला तरीसुद्धा एवढे छान, म्हणजे गाजरच एवढे लाल होते ना की खूप सुंदर एकदम छान असा हलवा दिसत होता। तर बघू शकता, ही जी माझी नवीन पद्धत आहे ती कोणाकोणाला आवडली ते कमेंट करून नक्की सांगा। आणि ज्यांना गाजर हलवा जे करताना किसायचा कंटाळा येतो त्यांनी या पद्धतीने नक्की ट्राय करा।
खूप कमी वेळामध्ये हा हलवा तयार होतो आणि जास्त वेळ अजिबात लागत नाही. तर फायनली तुम्हाला दाखवते प्लेटमध्ये काढून. तो खूप सुंदर असा गाजर हलवा आपला तयार झालेला आहे. बघू शकता न किसता एवढा छान असा गाजर हलवा तुम्ही पहिल्यांदा पाहिला असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद.